सध्या माझी रोजची सुरुवात ही अशी होतीये सनराईज बघून. ब्रश करत करत बाल्कनीत येते आणि सकाळचं हे समोर असं दृश्य असतं. खरंच ते दिसायलाही सुंदर दिसतं आणि मनही प्रसन्न होतं. आता हे बघून मला वाटतं तुमच्याशीही शेअर करावं, पण उद्या परवा करत करत असे कितीतरी दिवस झाले. फायनली आज बघा मस्त मी तुमच्याशी शेअर केलं. मस्त कडक चहा तयार होता. त्यानंतर आम्ही ठरवलं की चला कार काढायची आणि थोडंसं राऊंड मारून यायचा, कारण सकाळी ना कमी गर्दी असते आणि जे न्यू ड्रायव्हर आहेत किंवा नवीन जे शिकतात ना त्यासाठी ही वेळ बेस्ट असते. म्हणजे कमी ट्रॅफिकमध्ये आपलं प्रॅक्टिसही होऊन जाते आणि तेवढीच गाडीही काढली जाते. म्हणून मस्तपैकी फिरून आलो आणि सकाळचं ना सध्या तरी असंच रुटीन चालू आहे. म्हणजे रियांश शाळेत गेला की त्यानंतर मग आम्ही जातो. जेव्हा वॅकेशन होतं तेव्हा तर 6 वाजता उठून 6:30-7 वाजेपर्यंत आम्ही बाहेर पडायचो. आणि रियांशचं असं आहे की तो शाळेत जायचा आणि घरी जरी असला ना तरी तो झोपून असायचा. त्यामुळे आमच्यासोबत त्याचं कधी येणंच झालं नाही. त्यामुळे तो कारमध्येही खूप असा बसलाच नाही आहे. तर आज सकाळी उठल्यापासून फुल असा टाईमपास चालू आहे. सकाळी रियांशला शाळेत पाठवलं, त्यानंतर आम्हाला गाडी काढायची होती कारण सकाळी थोडं कमी ट्रॅफिक असते आणि सध्याचं चालू असतं हे रोजचं. मग 1-1.5 तास त्यात गेला आणि इतक्या घाईघाईत चहा घेतला होता ना उशीर होऊ नये म्हणून आत्ता असा विचार होता की कॉफी घ्यायला बाहेर जायचा, नाश्ता पण बाहेरच करायचा. पण लॅपटॉप ओपन करून चेक करून तर कॉल जरा लवकर आहे, त्यामुळे बाहेर पण जाता येणार नाही. म्हणून आता घरीच चहा बनवते. आणि नाश्त्याचं तर असं आहे की सकाळी मी पोहे बनवले होते, अगदी थोडेसे आहे, पण काल हे मोड येण्यासाठी ठेवले होते. मोड, तर त्याला मस्त असे मोड आलेले आहे. तर हाच नाश्ता बनवते आणि आल्यानंतर फक्त झाडू आणि फक्त डाळ तांदूळ मी भिजत टाकला. बाकी काहीच झालेलं नाही आहे. अंगातलं स्वेटरही निघालं नाही आहे. सकाळचे 10 असे वाजतात ना की माहितीच पडत नाही आणि 10 वाजल्यानंतर मग कळतं की अरे आपल्याला उशीर झालाय, काहीच झालं नाही आहे. तेव्हा कुठे खऱ्या कामांची सुरुवात होते. मग 1-1.5 तासात सगळी कामं आवरायची असं असतं. तर आजही तसंच होणार आहे. आता 9:30 वाजलेत, बहुतेक 9:30 जास्त झाले असतील. तर 10 वाजेपर्यंत चहा आणि नाश्ता होऊन जाईल. नाश्ता बनवून ठेवेल किंवा मग आंघोळीनंतर करेल, असं काहीतरी करणार आहे मी आता ॲडजस्टमेंट. म्हणजे कामं आहे ती 11:30पर्यंत तरी झाली पाहिजे. तर चला मग टाईमपास तर होत राहतील, पण आपलं असं आहे की उशीर जरी झाला तरी ती आपल्यालाच करायची आहे आणि 10च्या आधी जरी केली तरी ती आपल्यालाच करायची आहे. पण या थंडीमुळे हा जो टाईम आहे ना सकाळचा तो खूप लवकर जातो आणि आळसही असतो सध्या. आणि जिमचं असं आहे की तर जिमला बरेच दिवस झाले जिमला जाणंच होत नाही आहे. मध्ये वॅकेशन होतं, सगळेजण होते तेव्हा ब्रेक लागला. त्याआधी मी आजारी होते तेव्हाचा ब्रेक. आणि आत्ता असं आहे रियांश शाळेत गेल्यानंतर आमचं गाडीमध्ये फिरणं चालू असतं, म्हणून ब्रेक. असं विचार केला होता की नवीन वर्षात जायचं, पण अजून काही सुरुवात झालेली नाही, आपण करायची आहे लवकरच. चला जास्त बडबड नाही करत, सकाळी सकाळी चहा करून घेते. जगात जास्त काम करणारी बाई किंवा सर्वात सुंदर घर ठेवणारी बाई असा कुठलाच अवॉर्ड नाही आहे. आता तुम्ही म्हणाल की म्हणून काय कामं करायची नाही आहे का, किंवा मग घर छान ठेवायचं नाही का, तर असं नाही आहे. पण हे करूनही आपण स्वतःला प्रायोरिटी देतो का हे बघायचं आहे. आता ऐकायला थोडंसं कठोर वाटेल, पण गोष्ट खरी आहे. आपण सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त घर, ऑफिस, मुलं, सासर, माहेर, नाती, जबाबदाऱ्या सगळ्यांसाठी धावतो. थांबायचं नाही, दमायचं दाखवायचं नाही. आणि आपण बाई आहोत, आपल्याला हे सगळं जमलंच पाहिजे हे नकळत ना कुठे आपल्या डोक्यात बसलेलं असतं. पण खरंच स्वतःला जरी प्रश्न विचारला ना की इतकं सगळं करूनही खरंच आपण कुणाच्या प्रायोरिटी लिस्टमध्ये आहे का, तर उत्तर नाहीच मिळेल. आपण नाही केलं एखादं काम किंवा एक दिवस काम नाही केलं तर घर कोसळतं का? नाही. जेवण होतंच, कामही होताच आणि सगळं चालूच राहतं. मग प्रश्न असा आहे, आपण स्वतःला इतकं मागं का ठेवतो? आणखी एक खूप महत्त्वाची गोष्ट, आपण ना खूपदा कुणाला तरी इम्प्रेस करण्यासाठी स्पेशल एफर्ट्स घेत असतो. म्हणजे की जास्त काम, जास्त ॲडजस्टमेंट, जास्त समजून घेणं आणि स्वतःला पूर्णपणे विसरणं. म्हणजे कधी आपल्या घरी कोणी येत असेल किंवा आपण कुणाकडे जात असू तर या सगळ्या गोष्टी अगदी साहजिक होतात. पण खरं सांगू, कितीही एफर्ट्स घेतले ना तरी कोणीच कधीच फुल्ली इम्प्रेस नाही होत असतं. आणि ज्याला तुमची खरी किंमत कळायची असते ना तो तुम्हाला तसंच स्वीकारतो, आणि ज्याला नाही स्वीकारायचं आहे तुम्ही त्याच्यासाठी कितीही झिजलात तरीही त्याला फरक पडणार नाही. म्हणून आत्ता एक ठरवायचं आहे, कुणाला इम्प्रेस करण्यासाठी स्वतःला थकवायचं नाही आहे,
कुणासाठीही स्वतःची तब्येत, शरीर, मेंटल पीस यांना बाजूला ठेवायचं नाही आहे. आज खूप स्त्रिया थकल्या आहेत शांतपणे, कुणालाच न सांगता. आपल्या आईचं उदाहरण बघा किंवा आपल्या आजूबाजूलाही अशा बऱ्याच स्त्रिया आहेत ज्या तुम्हाला दिसत असतील. डोकं दुखतंय, शरीर साथ देत नाही आहे, मन रिकामं झालं आहे, पण तरीही त्या म्हणतात ठीक आहे, चालेल, तब्येत आहे ती थोडीफार बिघडतेच. खरंच प्रत्येक वेळी असं नाही चालत. घरासाठी राबणारी बाई खरंच खूप मोठी असते, पण तिचं तेवढं ऑब्झर्वेशन कुणीच करत नाही, हेही तेवढंच खरं आहे. आता आपणच किती वेळा कंप्लेंट्स करत असतो की एवढं सगळं करूनही तू काय करते असं सुद्धा ऐकायला मिळतं, किंवा एवढी कामं करून कुणीच लक्ष देत नाही. म्हणून आत्ता वेळ आली आहे स्वतःला प्रायोरिटी देण्याची. स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्या, तब्येतीकडे लक्ष द्या, आपल्या स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष द्या, आणि हो, स्वतःसाठी थोडं जगायला सुद्धा शिका. हे स्वार्थ नाही आहे, तर ही सेल्फ रिस्पेक्ट आहे. आणि शेवटचं सांगते, ज्यांना तुम्ही खरंच आवडता ना त्यांना इम्प्रेस नाही करावं लागत, आणि ज्यांना नाही आवडत त्यांच्यासाठी केलेले एफर्ट्स त्यांना कधीच पुरेसे ठरणार नाही आहेत. तर आजपासून दुसऱ्यांना इम्प्रेस करणं सोडूया आणि स्वतःकडे, स्वतःच्या ग्रोथकडे लक्ष देऊया, स्वतःला प्रायोरिटी देऊया. कारण सगळ्यात शेवटी ना आपण आणि आपली ग्रोथ, बस एवढंच राहतं. मला माहिती आहे आजकालच्या स्त्रिया सगळं करू शकतात, स्वतःकडे लक्ष देऊन, स्वतःला प्रायोरिटी देऊन घरही व्यवस्थित सांभाळू शकतो, पण कधी कधी ना जबाबदाऱ्या असल्या की याचा विसर पडतो. म्हणून हे एक रिमाइंडर समजा. आता या गोष्टीशी तर बऱ्याच जणी रिलेट करतील, कोणती ती पुढे सांगतेच. आता मुलाचं म्हणा किंवा नवऱ्याचं म्हणा, जेव्हा ते म्हणतात की मी एकच चपाती खाणार आहे, तेव्हा मुद्दाम नाही का आपण जाड आणि मोठी चपाती बनवतो. तर तशीच मला सवय लागली होती, कारण 1 किंवा 1.5च चपाती खायची सवय होती आणि एकच भाकरी खायची. म्हणून भाकरी पण थोडीशी मी जाड बनवायची आणि चपाती पण मोठी असायची. आत्ता बघा भाकरी अशी बनवली आहे एकदम पातळ पोळीसारखी, म्हणजे पोळी पण जाड असेल. पण अश्विनसाठी जरी मी आता हे ऐकलं असेल ना, तरी रियांशसाठी सध्या मी काही हे अप्लाय करणार नाही आहे. त्याच्यासाठी आमच्यापेक्षा मुद्दाम जशी मी मोठी बनवते ना तशीच बनवेल, कारण त्याचं असं आहे की 1 म्हणजे 1, त्याच्यावर तो कधीतरी खाल्ली तर खातो. मग ती लहान बनवली तरी एकच खाणार आणि मोठी बनवली तरी एकच खाणार. असं तुम्हीही करताना नक्की मला सांगा बरं का कमेंट करून. म्हणजे मीच असं करत नाही, मला माहिती आहे, पण तरीही तुम्ही कमेंट केली तर मला वाटेल की हां आहेत माझ्या सोबतीला. तर आत्ता आहे ना मला करायचं आहे फोरहेड, अप्पर लिप आणि आयब्रोज सगळंच वाढलेलं आहे. आणि म्हटलं हे झाल्यानंतर स्किन केअरही करते. खूप दिवस झाले ते पण केलं नाही, म्हणजे स्क्रब केलेलं नाही आहे. स्टीम तर घेतली, पण जेव्हा सर्दी आणि खोकला होता तेव्हा जास्त स्टीम घेण्यात आली. तशी स्किन केअर म्हणून मी स्टीमही घेतलेली नाही आहे आणि फेस पॅकही यूज केलेला नाही आहे. तर आता सगळं एकदमच करून घेते. आणि या गोष्टीसाठीच खरं तर आपण कंटाळा करतो. बाकी स्वयंपाक खूप दिवस झाला केला नाही आहे किंवा घर आवरलं नाही आहे असं आपण कधीच म्हणत नाही. त्या गोष्टी बरोबर वेळेत होतात. फक्त स्वतःकडे हे असं काही करायचं असेल ना तर दुर्लक्ष होतं. आता हेही मला करता येतं म्हणून मी आत्ता करते, पण तेच जर पार्लरमध्ये जाऊन करायचं असतं ना तर माहिती नाही मला, म्हणजे खरंच गेली असती की नसती गेली. आणि असंच होतं, म्हणजे आता घरी करता येत असेल तर जेव्हा पाहिजे तेव्हा, म्हणजे आता काही प्रोग्राम असेल किंवा कुठे बाहेर जायचं असेल किंवा वाटतंय की चला आता वेळ आहे तर पटकन करून घेते, पण जर येत नसेल ना तर आणखी जास्त आपण उशीर करतो. आणि याच्याशी तर बरेच जण रिलेट करतील, म्हणजे आज नाही जाऊ दे उद्या जाते, परवा जाते, असं करत करत अगदी वाढलेलं असतं ते सगळं. आणि त्यानंतर मग आपण सॅलॉनमध्ये जातो. त्यापेक्षा असा एक थ्रेड आणायचा आणि सुरुवातीला ना फक्त फोरहेड करायचं. म्हणजे बघा या एरियामध्ये जास्त आगही होत नाही करताना, आणि इथे छोटे छोटे केस असतात ते व्यवस्थित काढता पण येतात. इकडचे काढायला थोडंसं त्रास होतो, अप्पर लिप काढताना तर अजूनही दुखतं. पण जर प्रॅक्टिस करायची असेल, म्हणजे सुरुवात करायची असेल ना, आणि सोपं आहे हे घरी करणं, म्हणजे सॅलॉनमध्ये जायची गरजच पडत नाही. इतकं परफेक्शन नंतर आपल्याला प्रॅक्टिसनी येतं. सगळ्यात आधी तर आपल्याला माहिती असतं आपण सॅलॉनमध्ये जातो तर ते कसे यूज करतात. फक्त आपण हे काही दातात घेत नाही, असा हा थ्रेड घ्यायचा, असा बांधायचा आणि त्यानंतर हे असं करून ना जस्ट फक्त हे असं करायचं आहे. आणि असं करत करतच थोडी थोडी प्रॅक्टिस करायची. त्यानंतर मग आयब्रोज, अप्पर लिप सगळं आपल्याला घरच्या घरी करता येतं. तर आता पहिले हे सगळं करून घेते आणि त्यानंतर छान स्क्रब करेल आणि एखादा फेस पॅक पण लावेल. स्क्रब केल्याचे आपल्याला काय फायदे होतात, स्किन कशी होते हे मी इथे काही सांगणार नाही आहे. फक्त स्क्रब करा, एखादं छानसं फेस पॅक लावत जा
आणि चेहऱ्याची काळजी घेत जा एवढंच म्हणेल. आपल्याला सॅलॉनमध्ये पैसे लागतात ना, मग आपल्याला घरच्या घरी करायचं असेल तर थोडे एफर्ट आणि थोडा वेळही द्यावा लागेल. छानसं एखादं स्क्रब आणा. मी टॅग करते काही स्क्रब जे मी वापरलेले आहे. आणि फेस पॅक आत्ता जे मी हे लावते ना, ते ॲक्च्युली मला प्रमोशनमध्ये मिळालं होतं आणि थोडंसं महागडं आहे. रिझल्ट चांगला आहे, पण या व्यतिरिक्तही आणखी जे बजेटमधले आहेत ना फेस पॅक, ते मी इथे टॅग करते. आणि स्वतःला प्रायोरिटी देण्यामध्ये किंवा स्वतःकडे लक्ष देण्यामध्ये ही सुद्धा गोष्ट येते. स्वतःला पॅम्पर करणं, आपल्या स्किनची काळजी घेणं, सगळं स्क्रब, फेस पॅक आणि जे काही प्रोडक्ट मी वापरले आहेत ते सगळे मी टॅग करते जर तुम्हाला घ्यायचे असतील तर. स्क्रब, स्टीम, फेस पॅक लावल्यानंतर एवढं रिलॅक्स वाटत होतं ना की थोडा वेळ मी पडले आणि बाहेर आले तेव्हा रियांशही झोपला होता. तसा तर तो कधीच झोपत नाही. एकतर त्याचे डोळे दुखत असतील तर झोपतो, किंवा मग पोटात गुळगुळ किंवा काहीतरी वाटत असेल तर झोपतो. आणि मला त्याचीच भीती होती. सगळ्यात आधी तर मी हात लावून त्याचं अंगच चेक केलं की गरम तर नाही आहे ना, कारण काय माहिती का, पण मला आता भीतीच वाटते. तसा तो कधीच झोपत नाही. म्हटलं झोप म्हटलं ना तरीसुद्धा झोपत नाही, म्हणून जरा टेन्शनच आलं होतं. पण झोपला होता, निवांत झोपू देते. तोपर्यंत माझी चहाची वेळ झाली होती. आणि हो, चहाला 2-3 मिनटं एक्स्ट्रा लागले तरीही चालतील, पण या रॅकमधली जी भांडी आहेत ना ती लावेपर्यंत चहा बनला पाहिजे. त्याच्या आधी चहा बनूच देत नाही असं आपलं असतं. आता या वेळेत मी हे काम करते, माझ्यासारख्या तुम्हीही करत असाल. पण या व्यतिरिक्त आणखी तुम्ही कोणतं काम करता, म्हणजे ही जी चहाची वेळ आहे ना, 2 मिनटं 5 मिनटं वॉटेवर किती जणांचा बनवतो त्यावर पण डिपेंड असतं. पण माझं तरी असं आहे की जोपर्यंत भांडी लावणं होत नाही तोपर्यंत मी तो चहा छान उकळू देते. आणि उकळल्यानंतर मस्त बाल्कनीत येऊन बसले. आज खूप दिवसांनी असं वाटलं की आपली जी एक चांगली सवय होती ना ती सुटली. म्हणजे माझी एक खूप छान सवय होती, जेव्हा आम्ही लायब्ररी जॉईन केली होती. ऑनलाईन लायब्ररी होती आणि तिथून पुस्तक आम्ही मागवायचो आणि ते परत रिटर्न करावं लागायचं. आणि तेव्हा ना खूप छान छान अशी पुस्तकं वाचण्यात आली. आता कसं पुस्तक विकतच घेत नाही, पण मला आता वाटतं की परत ती हॅबिट आहे चालू करावी, पुस्तकं विकत घ्यावी. आहेत तशी पुस्तकं वाचायला, पण ती अश्विनची आहे आणि त्यांची वेगळी असतात. म्हणजे त्यांचं चॉईस वेगळं आहे, माझी चॉईस वेगळी असते. पण मला वाटतं की पुस्तकं वाचल्याने खरंच आपल्या स्वतःमध्ये खूप फरक पडतो. आणि तुम्हालाही मी हे सजेस्ट करेल, या येणाऱ्या वर्षात एखादं तरी पुस्तक आणा, त्याचे रोजचे 2-3 पानं वाचता बघा, किती छान वाटतं आणि ती एक सवय लागते. आज संध्याकाळीच वॉक करण्यासाठी बाहेर पडले होतो आणि आता सगळीकडे ना हे असं इलेक्शन वाइब्स असं म्हणूया आपण त्याला, हे सगळीकडे चालू आहे. आणि त्याचेच हे मोठे मोठे हार लावले होते दत्त मंदिर रोडला. आल्यानंतर ना खरं तर फिरतानाच आमचं काहीतरी पाणीपुरी किंवा चाट खावा असं मनात आलं होतं, पण खूप कंट्रोल केला आणि काहीच नाही खाल्लं. घरी आल्यानंतर बॉईल्ड चणे ऑलरेडी तयार होते, मग त्याचंच असं थोडंसं चाटसारखं बनवलं. आणि रियांश घरीच होता, तर तो म्हणाला की मला काही हे खायचं नाही आहे, मला छान तू फ्राय करून दे. तर त्याच्यासाठी हे असं केलं. आणि मी त्याला हेच म्हणत होते की मी हेल्दी खायचं आहे म्हणून हे बनवलं आहे, बाहेर आम्ही काहीच खाऊन आलो नाही आणि आता तुझ्यामुळे हे मला खावं लागतं आहे. खरं तर आत्ताही कंट्रोल करू शकते, पण आता एवढं डोळ्यासमोर मी स्वतः बनवते, कसं कंट्रोल होणार. आणि शेवटी काय झालं, एवढं कंट्रोल करून म्हणजे हेल्दी तर खाल्लंच, पण हेल्दीसोबत असं जंकही खाण्यात आलं. पण ठीक आहे, खूप असं नाही खाल्लं, तेवढा कंट्रोल आहे आता. त्यानंतर सगळं आवरून घेतलं, ओटा आवरायचा आहे. आणि रियांशला ना परत थोडंसं बरं वाटत नव्हतं, काय माहिती काय होतंय. सध्या त्याचं पोटच बरोबर नाही आहे, डॉक्टरकडेही दाखवून झालं आहे, औषधही घेतलं, पण सारखं सारखं किती औषध घेणार, त्यामुळे असंच बरं होईल असं चालू आहे आता. तर त्याला परत झोपायचं होतं आणि माझं सारखं ना त्याच्या चेहऱ्याला गळ्याला हात लावून बघणं चालू असतं की बाबा ताप तर नाही आहे ना, किंवा तशा टाईपचं तर बरं वाटत नाही ना. पण त्याला फक्त झोपायचं होतं आणि तो म्हणाला की माझ्याजवळ बस. तर त्याच्याजवळ बसले, मला थोडंसं एडिटिंगचं काम करायचं होतं. आणि सध्या त्याचे पण हात ना खूप ड्राय झाले आहेत आणि वेगळेच ड्राय झाले आहेत, म्हणून त्याला मी छान ग्लिसरीन लावून देत होते. चला तर मग आता या शेवटच्या क्लिपसोबत माझा हा व्हिडिओसुद्धा एंड करते. आय होप मी जे तुम्हाला आज सांगितलं किंवा थोडं मोटिवेट केलं त्यातून तुम्ही नक्की मोटिवेट झाला असेल. चला मग उद्या भेटूया. बाय.